मी तुम्हाला एक काळा वाटाण्याचा सांबार दाखवणार आहे। हे तसं पारंपरिक आहे, पण कोकणामध्ये हे प्रत्येक सणाला वगैरे केलं जातं। चतुर्थीला, गणपतीला किंवा म्हाळ असतात त्यावेळी केलं जातं, किंवा ह्याची उसळसुद्धा केली जाते। तसं बोललात तर हे एक पारंपरिकच सांबार आहे। तर मी ते बनवते आहे। तर हे जे वाटाणे आहेत, काळे वाटाणे आहेत, ते मी रात्रभर भिजत घातलेले आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून मी उकडून घेतलेले आहेत काय। तर मी इथे कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी जराशी ही मोहरी घालते आहे, जास्त घालायची नाही, जराशीच घालायची। त्याच्यामध्ये हा एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो घालते। त्याच्यामध्ये मी ही एक अशी स्लाइड करून मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे, तो घालते। तर हा एक कांदा 1 मिनिट शिजला आहे, तर ह्याच्यामध्ये मी हा टोमॅटो घालते। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। तर आपला कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये हे थोडंसं मीठ घालते आहे आणि हे चिमूटभर साखर पण घालणार आहे। तर ह्यामध्ये मी चिमूटभर हिंग घालते आहे आणि 1-2 मिनिटं शिजू देणार आहे, कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत। तर आता आपला जो हा कांदा टोमॅटो जो फोडणीचा आहे ना, तो व्यवस्थित शिजलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी मालवणी मसाला घालते आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये गरम मसाला घालते आहे। मी हळद वाटाणे बॉईल करतानाच घातलेली होती, त्याच्यामध्ये मी काय हळद घालत नाही। जराशी कोथिंबीर घालते आणि त्याच्यामध्ये हे मालवणी वाटप आहे ते घालणार आहे। तर हे वाटप म्हणजे कांदा उभा चिरून घ्यायचा, कांदा, लसूण, आलं, सुकं खोबरं, थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीरीची देठं, थोडेसे खडे मसाले घालून बनवलेला आहे। तमालपत्र वगैरे, मिरी, दालचिनी, लवंग, हे सगळं घालून ते व्यवस्थित भाजून फ्राय करून मालवणी वाटप बनवलेलं आहे। तर ह्याला 1-2-3 मिनिटं उकळी यायला द्यायची। तर आपल्या ह्या वाटपाला चांगला उकाळा आलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी हे 1 बाउल काळे वाटाणे घालते आहे। मला 1-2 मिनिटं शिजू देते। तर मी थोडेसे हे क्रश करून घेतलेले वाटाणे आहेत ते आतमध्ये घालते आहे आणि ह्याला 1-5 मिनिटं शिजू देते। तर ह्यामध्ये मी हे 1 बाउल उकळतं पाणी घालते आहे, 1-5 मिनिटं शिजू देते। तर अशी आपली ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे। ही आपण वड्यांबरोबर, घावण्यांबरोबर, आंबोळ्यांबरोबर किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा पावासोबत सुद्धा खूप छान लागते। तर अशी उसळ तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। धन्यवाद।